गैरअर्जदाराने त्याचे कथनाचे अनुसरून स्वतःचे शपथपत्र निशाणी 28 वर दिले आहे. गैरअर्जदाराने त्याचे वडील निवृत्ती तांबे यांचे शपथपत्र निशाणी 31 वर दिले आहे. गैरअर्जदाराने कैलास तांबे यास साक्षर क्रमांक 3 म्हणून त्याचे शपथपत्र निशाणी 33 वर दिले आहे. मुद्दा क्रमांक 1 बाबत अर्जदार हिने तिची केस साबित करण्याकरिता स्वतःचे शपथपत्र निशाणी क्रमांक 13 अन्वये पुराव्याकामी दाखल केले. अर्जदार हिने तिच्या पुराव्याचे शपथपत्रात कथन केले आहे की तिचा गैरअर्जदार क्रमांक 1 याच्याशी विवाह दिनांक 9/6/2010 रोजी झाला आहे. सदरचा विवाहाचा कार्यक्रम एका दिवसात पार पडलेला आहे. अर्जदाराचे वडिलांनी विवाहात गैरअर्जदाराला 2 लाख रुपये सोन्याची अंगठी व इतर संसार उपयोगी वस्तू दिल्या आहेत. विवाहानंतर अर्जदार ही गैरअर्जदारांकडे नांदवयास गेली असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास सुरुवातीस 1.5 वर्षे व्यवस्थित नांदवले. गैरअर्जदार क्रमांक 1 यास दारूचे व्यसन लागले, त्यामुळे तो अर्जदारास त्रास देऊ लागला. त्यानंतर गैरअर्जदार हा आर्थिक अडचणींमुळे अर्जदाराकडून रुपये 1 लाख मागणी करू लागला. गैरअर्जदार क्रमांक 1 व इतर अर्जदार त्या कारणास्तव मारहाण करू लागले. तिचा पदोपदी अपमान करीत असत. गैरअर्जदार क्रमांक 1 हा दारू पिऊन अर्जदारास मारहाण करीत असे. अर्जदार हिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने अर्जदार ही गैरअर्जदार यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार हीस शारीरिक व मानसिक त्रास देणे चालूच ठेवले. गैरअर्जदार यांच्या वागण्यात कधीतरी बदल होईल व ते अर्जदारास व्यवस्थित नांदवतील या आशेवर अर्जदार गैरअर्जदारासोबत नांदत होती. अर्जदाराने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल वडिलांना कळविले असता तिच्या वडिलांनी व नातेवाईक आदमाने याने गैरअर्जदारास रुपये 30,000 नेऊन दिले, तरीही गैरअर्जदार अर्जदारास पैशाची मागणी करीतच होते. हे त्या कारणासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. याच कारणास्तव दिनांक 29 ऑगस्ट 2014 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास घरातून हाकलून दिले. तेव्हा पासून अर्जदार तिच्या माहेरी राहत आहे. परिच्छेद. अर्जदाराने तिच्या उलट तपासात तिची जन्मतारीख 16 ऑगस्ट 1996 आहे. तिच्या लग्नात तिच्या वडिलांनी निवृत्ती तांबे यांना 2 लाख रुपये व 5 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली होती. सोन्याची अंगठी कोणत्या सोनाराकडे बनवली हे तिला माहिती नाही. तिने तिच्या उलट तपासात मान्य केले की गैरअर्जदार क्रमांक 1 व तिला एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम झाला होता. वैजापूर येथील मारोती मंदिरातील ब्राह्मणाने त्यांचे विवाहाचे मंत्र म्हटले होते. ब्राह्मणाचे नाव तिला सांगता येणार नाही. लग्नाचा मंडप आघूर येथील होता, परंतु मंडपवाल्याचे नाव तिला सांगता येत नाही. लग्नातील आचारी शिवाजी शेजवळ हा होता. लग्नाचे वाद्य
तिडी गावातील होते. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर गैरअर्जदार तिला त्रास देऊ लागले. गैरअर्जदार यास चोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. गैरअर्जदारास कोर्ट कामासाठी पैशाची गरज भासली होती. तिने पुढे कथन केले की गैरअर्जदार तिला वाईट साईट बोलत असे. गैरअर्जदाराने तिला हातावर चाकू मारला होता व मारहाण केली होती, परंतु तिने त्याबद्दल तक्रार दिलेली नाही. तिने नाकारले की तिचा गैरअर्जदार क्रमांक 1 याचे सोबत विवाह झालेला नाही. तिने पुढे असेही कथन केले की तिचे वडील व नातेवाईक रायभान हे गैरअर्जदाराकडे ₹30,000 घेऊन आले होते. तेव्हा पुन्हा गैरअर्जदाराने ₹1,00,000ची मागणी केली. ती दिनांक 29 ऑगस्ट 2014 पासून तिचे माहेरी राहत आहे. तिने नाकारले की तिने दाखल केलेले विवाहाचे फोटो बनावट आहेत. परिच्छेद अर्जदारातर्फे अर्जदाराचे वडील केशव जगताप यांनी निशाणी 15 वर शपथपत्र दिले. त्यांनी त्यांचे शपथपत्रात अर्जदाराने कथन केलेल्या वस्तुस्थितीची पुनरावृत्ती केलेली आहे. त्याने त्याच्या शपथपत्रात कथन केले की गैरअर्जदार हे अर्जदारास पैशाच्या कारणावरून मारहाण करीत असल्याचे अर्जदाराने त्यांना कळविले. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष जाऊन गैरअर्जदारास समज दिली तसेच ₹30,000 यास दिले, परंतु गैरअर्जदारांनी पुन्हा ₹1,00,000ची मागणी केली. त्यांनी त्याच्या उलट तपासात सांगितले की त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींच्या विवाहाच्या तारखा सांगता येणार नाही. अर्जदाराचा विवाह जमण्यासाठी कारभारी जगताप यांनी मध्यस्थी केली. कारभारी जगताप हे गैरअर्जदार क्रमांक 1 चे आजोबा आहे. विवाहात दिलेली सोन्याची अंगठी 5 ग्रॅमची असून ती बालाजी वर्मा या सोनाराकडून दिलेली आहे. विवाह मंडप हा संदीप भगत, विवाहाचे वाद्य शिवाजी तांबे, विवाहातील आचारी शिवाजी शेजवळ, पुरोहित संदीप गुरु इत्यादी होते. गैरअर्जदार हे नातलग आहेत. त्यांनी मान्य केले की अर्जदारास कोणत्या तारखेला मारहाण झाली हे त्यांना सांगता येणार नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 याच्यावर कोणत्या केसेस चालू आहेत याबद्दल त्यांना माहिती नाही. गैरअर्जदार यास ₹30,000 कोणत्या तारखेस दिले हे सांगता येत नाही.